आपल्याला भेटण्यासाठी आपले तंत्र या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। सर्व नागरिकांना बसून घ्यायचं आहे। साहेबांना विनंती करतो आपण शिवप्रतिमेला हस्ते बबनराव दादा दादा ऐसा आतमध्ये वा थोड़ा पीछे हो लॉन्ग फ्रेम ले ना भाई साहब समझ आम्हाला घ्यायचे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो। प्रकाश मोरे, संध्याताई मोरे, एकताताई भोई आणि शिवसेना यांच्या वतीने प्रकाश शिंदे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि त्याचबरोबर मोफत दाखले वाटप जे आत्ता शाळा सुरू होत आहेत, नोकरी करता जे काही दाखले लागतात, विविध कामांकरता ते मोफत दाखले वाटपाचं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असते आणि समाजकारणाचं काम या ठिकाणी या शाखेमार्फत होत असतं। ही शाखा म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आपलं काम आयुष्यातील या ठिकाणी सुरू केलं आणि त्यांचाच परंपरा ते जे करत असलेली कामं ती पुढे नेण्याचं काम आमची शिवसेना शाखा नगरसेवक प्रकाश शिंदे आणि त्यांच्या सभोवतालची सर्व मंडळी करत आहेत। त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने काम पूर्ण ठाण्यामध्ये सुरू आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज वर्षानुवर्ष ही कामं आम्ही करत असतो। 10वी आणि 12वीचे जसे मुले पास होतील त्या हिशोबाने त्यांना दाखल्याची गरज लागते, त्या हिशोबाने आम्ही दाखले त्यांना उपलब्ध करून देतो। आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप हा संकल्प आमचा प्रत्येक वर्षी असतो। पाऊस आला की त्यांना देणं कर्तव्य असतं, आम्ही त्या हिशोबाने देतो। खासदारांच्या वतीने देण्यात आलेल्या पहिल्यांदाच नवनिर्वाचित झालेल्या त्या पद्धतीने किसन नगरमध्ये येणं किती भाग्याचं वाटतं आपल्याला? आज खासदार मोठ्या लेणी आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये नाही आता देशामध्ये त्यांचं 10 टॉपमध्ये नाव आहे। श्रीकांत शिंदे आणि बरेचसे बिस्किट यांचं नाव आहे। त्यांचं अभिमानाची गोष्ट आहे। आपले महाराष्ट्राच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली आहे आणि आज किसननगर भागात ते पहिल्यांदाच आलं। आम्ही छोटासा एक सत्कार ठेवला होता, त्यांनी मान्य करून दादा गेला तरच येणार तुमचा चेहरा। जाऊ दादाच्या पलीकडे जावा तिकडे। चला जरा वेट करा। आम्हाला इकडे पासून ठेवणार पुढे या